गणेशोत्सवाच्या निमित्ताने 2 दिवसांनी आगमन होत आहे। पुण्यातील गणेशोत्सव देश विदेशात प्रसिद्ध आहे। पुण्यातील गणेशोत्सव देश विदेशातील भाविक पुण्यात दाखल होत असतात। गणेशोत्सव काळात पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने मोठा निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार आजपासून ते 18 सप्टेंबर दरम्यान शहराच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय। गणेशोत्सव काळात शहरातील मध्यभागात अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही या निमित्तानं देण्यात आलाय। वाहनधारकांनी गणेशोत्सव काळात नियमांचं पालन करावं असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केलंय। गणेश मंडळातर्फे शहरातील विविध भागात मोठे देखावे सादर केले जातात। हे देखावे बघण्यासाठी तसेच गणपतीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पुण्याच्या रस्त्यावर येतात। त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून वाहतूक शाखेनं कंबर कसली आहे। त्यानुसार शहरातील मध्यभागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 5 ते 18 सप्टेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। टिळक रस्ता, जेदे चौक ते अलका चित्रपट गृह चौक, कोमटेकर रस्ता, शनिवार ते अलका चित्रपट गृह चौक, शास्त्री रस्ता, सेनादत्त चौकी ते अलका चित्रपट गृह, लक्ष्मी रस्ता, संत कबीर चौक ते अलका चित्रपट गृह, केळकर रस्ता, फुटका बुरुज ते अलका चित्रपट गृह चौक, बाजीराव रस्ता, पूरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक, छत्रपती शिवाजी रस्ता, गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, सिंहगड रस्ता, राजाराम पूल ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, मुदलियार रस्ता, गणेश रस्ता, कर्वे रस्ता, नळ स्टॉप ते खंडोजी बाबा चौक, फर्ग्युसन रस्ता, खंडोजी बाबा चौक ते वीर चापेकर चौक, पॉवर हाऊस चौक ते दारूवाला पूल ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज चौकात अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। पुण्यात व्यापारी पेठेत अवजड वाहनांच्या माध्यमातून माल पोहोचवला जातो, मात्र गणेशोत्सवात या अवजड वाहनांमुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता शहरातील अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांचा माल आता शहराबाहेर उतरवावा अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत। त्यानंतर छोट्या वाहनातून माल शहरातील मध्यभागात आणावे जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे।